वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। वन सर्वेक्षण विभागाने 2023 ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली। त्यात देशात एकूण भूभागाच्या 25.17% क्षेत्रात जंगल आहे। महाराष्ट्रात हे प्रमाण 16.94% आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात 35.21% वनक्षेत्र असल्याचे म्हटले आहे। 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 35.40% जंगल होते, तर 2023 च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 35.21% आले आहे। 2021 मध्ये घनदाट जंगल 1320.89 वर्ग किलोमीटर होते। 2023 मध्ये ते कमी होऊन 1318.87 वर्ग किलोमीटर झाले। 2021 मध्ये मध्यम घनदाट जंगल 1555.39 वर्ग किलोमीटर होते, ते घटून 2023 मध्ये 1521.60 वर्ग किलोमीटर झाले। 2021 मध्ये उघडे वनक्षेत्र 1173.99 वर्ग किलोमीटर होते, ते वाढून 2023 मध्ये 1189.18 वर्ग किलोमीटर झाले। झुडपी जंगलात मात्र अल्पशी वाढ झाली आहे। 2021 मध्ये 43.67% होते, हे प्रमाण वाढून 23 मध्ये 44.6% झाले। देशात वनक्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपूर वनांचा जिल्हा असतानाही चंद्रपूरचे वनक्षेत्र कमी कसे झाले असा प्रश्न निर्माण झालाय। आधीच इथे वाघ-मानव संघर्ष वाढलेला असताना, भ्रमणमार्ग तुटले असताना वनक्षेत्र कमी होणे ही चिंतेची बाब ठरली आहे। 2 वर्षापूर्वी जो सर्वे झालेला होता फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा, यामध्ये आपलं जंगल जे होतं ते 35.40% जंगल होतं, परंतु 2023चा जो सर्वे झालेला आहे याच्यामध्ये 35.21% झालेला आहे। मग जवळजवळ 0.19-20% घट आपल्याला झालेली जंगलामध्ये दिसते। आणि यामध्ये जे घनदाट जंगल आहे त्याचं पण प्रमाण कमी झालेलं आहे, जे मध्यम घनदाट आहे त्याचं पण कमी झालेलं आहे, आणि जे उघडे वन असते ओपन फॉरेस्ट त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे। म्हणजे हे जर आपण आकडेवारी जर पाहिली जिल्ह्याची, तर आपल्या लक्षात येईल की जंगलाचं प्रमाण इथे आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे। आधीच वाघ मानव संघर्ष इथे आहे, शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष आहे, अनेक माणसांचा इथे मृत्यू होत आहे, इथले कॉरिडॉर्स तुटलेले आहे। अशा अवस्थेमध्ये हे जंगलाचं प्रमाण कमी होणे हे एक धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही। एका बाजूला आपल्या विदर्भातल्या नागपूर सहित इतर ठिकाणचं वाढलेलं आहे, वन वाढलेलं आहे, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचं वाढलेलं आहे, देशामधलं जंगल जे आहे ते त्याचं काही प्रमाणात वाढ झालेली आहे, आणि चंद्रपूर मात्र कमी आहे। याला तशी कारणं पण आहे, कारण आपल्याकडे विकास कामासाठी जंगलांचं देणं सुरू असतं, त्याच्यामुळे जंगलं कमी होतात। नंतर आपल्याकडे पट्टे जे आहेत, म्हणजे ज्याला आपण फॉरेस्ट राईट ऍक्ट अंतर्गत जे देतात त्याच्यात पण मुळे घट होतं। जंगलावर अतिक्रमण आहे, शहरांचं अतिक्रमण आहे, गावांचं अतिक्रमण आहे, शेतीसाठी लोक जंगलं तोडत असतात, यामुळं हे प्रमाण जे आहे कमी झालेलं आहे। म्हणजे याचा अर्थ आपले हे जे डिफॉरेस्टेशन ऍक्टिव्हिटी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढली याचं हे लक्षात येतं।